हॅलो. तर आज होता स्वामी समर्थांचा प्रकट दिन. त्याच्यामुळे म्हटलं की चला सकाळी सकाळी पावभाजी बनवूया. पावभाजी बनवायला घेतली. छान असा मसाला भाजून घेतला. त्याच्यानंतर पावभाजी शिजवून घेतल्या होत्या सगळ्या भाज्या. नंतर पावभाजी अशी बनवून तयार झाली आणि त्याच्यानंतर मग मी भाजीपाला घेऊन आले होते संध्याकाळच्या वेळेला. तर सगळ्या भाज्या मी आता पिशवीतून खाली काढून घेते. त्यानंतर मग मी चिकू पण घेऊन आले होते. चिकूचा सीझन सध्या चालू आहे. त्याच्यामुळे चिकू, द्राक्षे असे काही जे फळं असतात ते घरामध्ये मी प्रत्येक वेळी घेऊन येत असते. तर शेवग्याच्या शेंगा, पालेभाज्या इतक्या छान आणि फ्रेश मिळाल्या ना, एकदम ऑर्गॅनिक होत्या. त्याच्यामुळे मग मी भरपूर साऱ्या भाज्या, अळूची पानं हे सगळं घेऊन आलेली. सगळ्या भाज्या परीच्या आवडत्या आहेत आणि मला पण आवडतात. सगळ्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्या. त्याच्यानंतर चिकू पिकलेला होता. त्याच्यामुळे मग मी भाज्या ठेवून झाल्यानंतर चिकू थोडासा खाल्ला. नंतर मग मी स्वामी जप करायला घेतला. 108 वेळा स्वामी मंत्र म्हटलं. त्यानंतर मग मी नैवेद्यासाठी खीरपुरी केलेली. मग टी व्ही बघता बघता मग भाज्यासुद्धा नीट केल्या. त्यानंतर मग मी किचन क्लीन केलं. एवढी भांडी पडलेली तेवढी भांडी घासून नंतर झोपायला गेले तर बघते तर काय हे पाहून तर माझी झोपच उडाली.